त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांचे कुठले इश्यूज आहेत, त्यांच्यासमोर काय घटना आहेत. ज्या मुलीचा उल्लेख मी केला, एक 18 वर्षाची पोरगी, ती पुण्याला गेल्यानंतर शिकायला पाठवायचं नाही, लॉची सीईटी पास करून त्या पोरीनं पुण्याच्या एका बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर पहिले 6 महिने तिला इतकं फ्रस्ट्रेशन आलं. ते कशामुळे? कारण 70% कॉलेजमधल्या 70% मुलींचे वाढदिवस पबमध्ये साजरे होतात. नवीन कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला आलेल्या मित्रांची पार्टी, त्याचं ते कॅप्शन पाठवलं तिने मला, पार्टी ऑर्गनायझर्स फॉरगेट पार्टी टाइम नाईट 10 to 2 and liquor is allowed. लिकर इज अलाउड. मग त्या मैत्रिणीने विचारलं, अनन्या तू नाही येते का? तरी म्हणे नाही नाही मला नाही चालत म्हणे, आणि माझ्या बाबांना नाही आवडणार नाही. तेरे पापा को कहाँ पता चल रहा है? 18 वर्षाच्या माझ्या मुलीसमोर केवढं मोठं मोहजाळ आहे, तिला ते ओढून राहिलंय, आणि ती थांबते का बरं आहे? कारण तुम्ही आम्ही घरी दिलेले संस्कार. संस्कार कामाचे आहे का दडपण आहे? कामाचे आहे. पण ते राबवत असताना त्यांच्यावरचं प्रेशर तुम्ही आम्ही समजून घेणार नाही का? आपले मुलं मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन शिकतील तेव्हा त्यांच्यावर प्रेशर राहील. त्याच्यावरचा मार्ग एकच आहे, संवाद, संवाद आणि संवाद. जाऊ द्या मोबाईल सर, आम्ही शिकायलाच पाठवत नाही, ताप नको डोक्याले. असं नाही करता येणार, असं नाही करता येणार. कारण 15 कोटीचे ब्ल्यू टिक नागपूरला देखील पकडले. 150 किलोमीटर फक्त. काही काळजी करू नका, झपाट्याने येऊन राहिलाय, झपाट्याने. मुलगा तो एकटा एकटा राहतो, माहित नाही आपल्याला. आपल्या खोलीमध्ये मोबाईलवर बोलतोय, माहित नाही आपल्याला. तो गेम खेळतोय, माहित नाही आपल्याला कोणते गेम खेळतोय. ज्या गेम मध्ये लोक मारत सुटतात असे गेम 5व्या वर्गातल्या मुलाला शिकवले जातात. स्लॉटर नावाचा गेम आहे, मुलांमध्ये अतिशय प्रचलित आहे. त्यांनी काय करायचं, त्याला तलवार मिळते आणि आलेली माणसं कापत न्यायची. हा गेम 5वीतल्या मुलाला खेळायला देतो तुम्ही आम्ही. माहितीये का आपल्याला कोणते गेम डाउनलोड करतो तो मोबाईलवर? याच्यासाठी संवाद पाहिजे, याच्यासाठी त्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष सहभाग पाहिजे. माझे बाबा माझ्याशी का बोलत नाही? तर माझ्या बाबाच्या तोंडामध्ये खर्रा असतो. माझे बाबा सिगरेट पितात, माझे बाबा दारू पिऊन येतात घरी. हे तो मुलगा पाहतोय, त्याला कळत नाही, त्याच्या लक्षात येत नाही. त्याच्या लक्षात येत नाही एखाद्या विशिष्ट दिवशी बाबा आले की चुपचाप झोपून जातात, किंवा जास्त चिडले तर त्यांचा तोल जातो, त्यांना सावरावं लागतं. काय होत असेल मनामध्ये, काय होत असेल मानसिकता, किती धक्के बसत असतील त्या मुलाला. आणि म्हणून आपल्याला आपल्या सवयी जर बदलायच्या असेल तर नियोजन आणि संयम, मुलांना घराच्या छताखाली आश्वस्त वाटणे हेच खरं पालकत्व आहे. त्याला घराच्या छताखाली आश्वस्त वाटलं पाहिजे. मग मी जे उदाहरण सांगत होतो, तो पोरगा एकटा एकटा राहतोय खोलीमध्ये, बोलत नाही कोणाशी. आपल्याला माहित नाही, अभ्यास करत असेल, त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलं असतं. मग आम्ही जो उल्लेख केला की मोबाईलवर एक व्हर्च्युअल गर्लफ्रेंड मिळते. माहितीये का आपल्यापैकी किती जणांना व्हर्च्युअल गर्लफ्रेंड काय आहे? एक मुलगी येते आणि मुलगी आल्यानंतर त्याची लिंक व्हॉट्सअपवर येते. व्हॉट्सअप क्लिक केल्याबरोबर व्हर्च्युअल गर्लफ्रेंड, आणि फक्त 10 रुपयामध्ये ती ऍक्टिव्हेट होते. आणि त्यानंतर अक्षरशः एखादी गर्लफ्रेंड जशी बोलेल तशा पद्धतीने ती मोबाईलवर त्या मुलाशी बोलायला लागते. त्याची चौकशी करते, त्याच्याबद्दल चर्चा करते. तू थकला का विचारते, तुला दुःख आहे का विचारते, तुला वेदना आहे का विचारते. आणि त्याच्यानंतर येतं की आता 20 रुपये भर, मी तुला आय लव्ह यू म्हणीन. तो 20 रुपये टाकतो, मग ती आय लव्ह यू म्हणायला लागते. हे कुठपर्यंत पोहोचतं? 200 ते 250 रुपये टाकल्यानंतर ती गर्लफ्रेंड व्हर्च्युअली आपल्या अंगावरचे कपडे काढते आणि आपला मुलगा खोली बंद करून त्याच्या स्टडी रूम मध्ये ते पाहतो. गेल्या 2 वर्षामध्ये व्हर्च्युअल गर्लफ्रेंड डाउनलोड झालेल्या भारतात संबंध जगामध्ये किती? 88 मिलियन. 88 मिलियन. तुम्ही आम्ही केले का?
लहान मुलांनी केलेले आहेत. लहान मुलांचं बुलिंग होते. कोरोनाच्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियाला आलेली बातमी की ऑनलाईन पद्धतीनं मुला मुलींना अब्यूज करणं, वय वर्ष 9 ते वय वर्ष 14 या वयोगटातले किती मुलं अब्यूज झाले संबंध जगामध्ये? 20 मिलियन पोरं ऑनलाईन पद्धतीने अब्यूज झाले. कसे होऊ शकतात? होत आहेत. एकदा त्यांच्या त्या सगळ्या डिजिटल विश्वामध्ये जाऊयात. त्या डिजिटल विश्वामध्ये काय आहे ते पाहूयात. आणि म्हणून ती ChatGPT आणि ग्रॉक आहे. संवाद संपणे म्हणजे धोक्याची घंटा आहे.